नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मौनी अमावस्या या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत या वस्तू जाळल्यामुळे घरातील कष्ट, त्रास, अडचणी दूर होतील आणि आपले जीवन आनंदी बनेल. आपल्या घरात सुख, समृद्धी, आनंद नांदू लागेल. कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, आजची मौनी अमावस्या खूप लाभकारी मानली जाते. या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आपणास फळ देतो. म्हणून या दिवशी आपण घरामध्ये काही उपाय करणार आहोत, ज्या अर्थी आपल्याला कधीच अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरातील कामं अडकलेली असतील तर ते काम पूर्ण होण्यासाठी आपणास हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरातील मुलांचं लग्न जुळत नसेल, लग्न जुळण्यात अडचणी येत असतील, त्याचबरोबर घरात पैसा येत नाही, पैसा टिकत नाही किंवा पैसा बरकत येत नाही, तर आपण हा उपाय करून बघू शकता. तर याचा परिणाम आपणास खूप लवकर दिसून येईल. कारण अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय आणि नियम पाळणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मौनी अमावस्या म्हणजे शांतपणे देवाची पूजा करण्याची संधी. या तिथीला मौनी आणि संयम पाळणे हे स्वर्ग आणि मोक्ष देणारे साधन मानले जाते. शास्त्रात मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा नियम आहे. जर एखाद्या व्यक्तीला शांत राहणे शक्य नसेल तर त्याने आपले विचार शुद्ध ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आपल्या मनात येऊ देऊ नये. आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि वाणी शुद्ध आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. मौनी अमावस्येला धार्मिक शास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी उपवास करून देवाच्या उपासनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शक्य असल्यास या दिवशी गंगास्नान अवश्य करावे. असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि विशेष पुण्य आपणास प्राप्त होते. जर आपणास गंगेमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिक्स करून आंघोळ करू शकता. यामुळे आपणास गंगा स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तर मंडळी, मौनी अमावस्येला शांततेचा अनुभव घ्यावा. ज्याप्रमाणे आकाशामध्ये चंद्राच्या अनुपस्थितीत मिठ्ठ काळोख असतो, तसा आपल्या मनातही विचारांचा काळोख असतो. अशा अंधारात स्वतःला चाचपत राहण्यापेक्षा शांत राहणे आणि काळ पुढे सुरू देणे जास्त योग्य ठरते. सर्व प्रकारच्या ध्वनीच्या पलीकडे जाऊन शून्यात उतरण्याच्या प्रक्रियेला शांतता म्हणतात. यामुळेच जेव्हा साधक मौनाचा अभ्यास करतो तेव्हा तो केवळ त्याच्या सभोवतालच्या आवाजाच्या पलीकडे नाही तर विश्वातील सर्व ध्वनीच्या पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कारण आवाजाच्या पलीकडे गेल्याशिवाय शांतता प्राप्त होऊ शकत नाही. आध्यात्मिक जगात मौनाला नेहमीच खूप महत्त्व आहे. कारण अध्यात्माच्या शिखरावर पोहोचल्यावर मौनाचा मोठा वाटा आपणास मिळत असतो. म्हणून आपल्या संस्कृतीत कोणत्याही व्यक्तीला आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यासाठी मौन हे परिपूर्ण आणि शाश्वत साधन मानले गेले आहे. त्यामुळेच आपल्या सर्व ऋषीमुनींनी मौन हा आपल्या आध्यात्मिक साधनेचा एक महत्त्वाचा भाग बनून त्याचा आदर केला आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे, म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्या जलामध्ये थोडेसे कुंकू आणि एक लाल फूल टाकून आपण अर्पण करू शकता. लाल फूल जास्वंदाचं असेल तर अतिशय उत्तम फळ प्राप्त होतं. असं केल्यामुळे सूर्य भगवान यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या दिवशी पितरांची प्रार्थना केल्याने त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. या दिवशी मौन पाळल्याने विशेष आशीर्वाद आपणास प्राप्त होतात. जर तुम्हाला दिवसभर मौन पाळणे शक्य नसेल तर स्नान केल्यावर 1.5 तास आपण मौन पाळू शकता. जर हे देखील शक्य नसेल तर किमान या दिवशी कटू बोलणे टाळलं पाहिजे. ज्यांच्यासाठी मौनी अमावस्येचे व्रत करणे शक्य नाही त्यांनी या दिवशी गोड पदार्थ खावेत. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ आणि लाभकारी मानले जाते. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.
तर मंडळी, या दिवशी आपण कापुरासोबत काही वस्तू जाळून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणार आहोत आणि आपल्या जीवनातील बऱ्याच अडचणी या कापुरासोबत आपण जाळणार आहोत. चला तर मग उपाय करायला सुरुवात करूया. प्रथम आपणास एक पंती घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पंती नसेल तर तुम्ही एक आरती घेऊ शकता. तर हा उपाय करण्यासाठी मातीची पंती अत्यंत शुभ मानली जाते, तर तुम्ही तीच वापरावी. प्रथम एक पंती घ्यावी, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकावे, त्यावर 3 कापुराच्या वड्या ठेवाव्यात. कापूर तुम्ही भीमसेनी वापरावा, कारण भीमसेनी कापुराचा प्रभाव खूपच शुभ आणि प्रभावी मानला जातो. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूरसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर कापुरावर आपणास थोडेसे तूप टाकायचे आहे. त्यानंतर 3 लवंग, 3 मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा, 1 विलायची त्या कापुरावर ठेवायचा आहे आणि त्यावर थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर कापूर आपणास पेटवून घ्यायचा आहे. याने आपल्या देवाऱ्यातील देवांची आरती करायची आहे. आरती तुम्ही कोणत्याही देवाची म्हणू शकता. तुम्हाला ज्या देवाची आरती येते त्या देवाची आरती आपण म्हणू शकता. त्यानंतर तुळशीला 11 वेळा ओवाळायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये आवळ्याचं झाड असेल, बेलाचं झाड असेल किंवा शमीचं झाड असेल तर तुम्ही या झाडांना सुद्धा ओवाळू शकता. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपणास हा कापूर ठेवलेली पंती फिरवायची आहे. अगदी कानाकोपऱ्यात आपणास ही पंती घेऊन फिरायचं आहे. फक्त टॉयलेट, बाथरूम सोडून हा उपाय आपणास करायचा आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला 7 वेळा ओवाळायचा आहे. नंतर ही पंती तिथेच ठेवायची आहे. पंती आपल्या उजव्या हाताला ठेवायची आहे. त्यानंतर घरात यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर या पंतीतील राख आपणास घ्यायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर टाकायची आहे आणि उरलेली राख आपण ज्या जागी कोणाचा पाय लागणार नाही अशा जागी ठेवू शकता. असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपण सुखी समाधानी जीवन जगू शकाल. हा उपाय केल्यामुळे 9 ग्रह आणि आपले पित्र प्रसन्न होतात. हा उपाय केल्यामुळे 9 ग्रह प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपल्याला या उपायामुळे पितरांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो आणि असं केल्यामुळे आपणास पितरांचा आणि 9 ग्रहांचा आशीर्वाद भरभरून मिळत असतो. तर मंडळी, मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करताना आपणास मौन पाळायचा आहे. एकही शब्द आपणास बोलायचा नाही. फक्त मनामध्ये आपण ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत आपणास हा उपाय करायचा आहे. मौनी अमावस्येमुळे या दिवशी मौन राहून हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, कष्ट, त्रास, टेन्शन या कापुरासोबत जळून जातो आणि आपल्याला सुखी जीवन प्राप्त होतं. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.